कॅमेरा आहे तिथं. पुढचा व्हिडिओ घ्यायला. कोण कसं चाललंय पुढचं ते बघायला, चेक करायला. रोड प्लेन नाही पण असं डांबरी जसे रस्ते प्लेन होते ना, सगळं उड्या मारत चालती गाडी. आणि याच्या 70-80च्या वरती गेली ना, जाणवत. आता बघ ना, जाणवत या स्पीडला गाडी. ते आपल्या डांबराच्या रस्त्यावर जाणवत नाही. 100ला बी चालली, 120ला चालली गाडी जरी. त्याच्यात पट्टे मारलेले नाही, काय नाही. कोणी कोणत्या लेन मध्ये चाललंय. लेन नावाचा प्रकार त्याला जसं कुठे चालू. हा लगेच स्मूथ होतो डांबराचा. टायरांची लाईफ पण जास्त आहे. येऊन गाडी मेंटेनन्स पण नाही काढत. हा तेच ना. ते सिमेंट त्याच्यासाठी गव्हर्नमेंटचं काम कमी होतं, पण पैसा जास्त. बाकीचे सगळे धंदे वाढते. ह्या रस्त्यांना मजा येते गाडी चालवायला. आपण जायचो टू व्हीलरवर असे जायचं, पण पुण्याजवळ आलो ना डायरेक्ट अंगदुखीची गोळीच खायला लागायची. जाम व्हायचं ना रे, एवढं लांब जायचं. 200 किलोमीटर आहे आमचं. पल्सर आहे बघा त्याच्या. 150 ती 220 आहे ना. आता बंदच आहे का सध्या? मग विकायची बाबा ती आता. ती उभीच आहे जशी घेतल्यापासून. पळव. टू व्हीलर पळवायला बी मजा येते असा रस्ता असल्यावर. किती वाजले आता? 6:30. अंधार वाटायला लागले. तसं प्रॉपर टायमिंग मध्ये चाललोय आपण, म्हणजे जास्त पण लेट नाही, काय नाही. त्यांचं ब्रेकिंगचा एक विषय, ABS नाही आहे ना. ब्रेकिंगला लय थोडं आधी सुरुवात करायला लागते. सडन ब्रेक नाही लागत लगेच. जेव्हा गावाकडे जात होतो ना, तेव्हा मला फील झालं. मी गाडी काढली, मोशी सोडले मी, मोशीच्या थोडा पुढे आलो, चाकणच्या मागे नाही का तिथं मध्ये एक डिवायडर होता. अचानक दिसला असेल तर नाही, बसवाला होता, त्याने मध्येच टर्न घेतला आणि मी येत होतो. म्हणजे इथून तर ते बस एवढं अंतर होतं तरी बरं का. मी आणि तेव्हा नवीन होतो, मी क्लच दाबला आणि ब्रेक दाबला. कुठे गाडी कंट्रोल होते नाही का. पण तरी आता एवढं लांब होतं म्हटल्यावर झाली कंट्रोल. नंतर म्हटलं काहीतरी चुकतंय. अंदाज घेऊनच चालायला लागतं. ते स्पीड मध्ये असेल तर तुम्ही ब्रेकनेस कंट्रोल केली पाहिजे.